आजची चर्चा एका अशा विचाराने सुरू करूया जो जो ऐकायला खूप सोपा आहे पण आचरणात आणायला कदाचित सगळ्यात कठीण. कोणता विचार? तुमच्या शत्रूंवर प्रेम करा. हो, हा विचार खरंच खूप मोठा आहे. आज आपल्याला जे स्रोत मिळाले आहेत त्यात मत्तई 5:44 मधल्या या शिकवणीवर खूप जास्त भर दिलाय. आणि हा एकच विचार की नाही आपल्याला एका मोठ्या कोड्यासमोर उभं करतो. हो, हे कोडं खरंच मोठं आहे. कारण शत्रूंवर प्रेम करणं हे आपल्या मूळ स्वभावाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. अगदी. आपलं मन आपल्याला सांगतं की ज्यांनी आपल्याला त्रास दिला त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, त्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे. प्रेम नाही. बरोबर. आणि इथेच आजच्या चर्चेचं मूळ आहे. आजचा विषय आहे प्राण्यांची निवड, म्हणजे द क्रीचर्स चॉईस. अच्छा. याचं उत्तर प्राण्यांच्या स्वतंत्र इच्छेच्या म्हणजे फ्री विलच्या परिपूर्णतेत दडलेलं आहे. पण इथेच एक मोठी अडचण येते नाही का? हो, तीच तर खरी गुंतागुंत आहे. अडचण अशी आहे की स्रोत एका बाजूला सांगतात की देवाने प्राण्यांना एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा दिली, अगदी शत्रूंवरही. आणि दुसऱ्याच बाजूला ते म्हणतात की प्राण्यांमध्ये स्वतःच्या ताकदीवर असं प्रेम करण्याची क्षमताच नाही. अगदी, म्हणजे अशक्य आज्ञा दिली गेली आहे. मग ती पाळायची कशी? बरोबर. तर आजच्या चर्चेचं आपलं ध्येय हेच आहे की या स्रोतांमध्ये या अशक्य वाटणाऱ्या आज्ञेचं कोडं कसं सोडवलं आहे हे शोधून काढणं. चला तर मग. तर सुरुवात कुठून करायची? सुरुवात याच प्रश्नापासून की जर प्राण्यांमध्ये प्रेम करण्याची क्षमताच नाही तर मग ही आज्ञा देण्यामागचा उद्देश काय? इथेच या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा भाग समोर येतो. स्रोतांनुसार ही आज्ञा एक पोकळी निर्माण करते, एक गरज निर्माण करते. गरज? कसली गरज? ती प्राण्यांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून देते. आणि याच गरजेचं उत्तर म्हणून स्रोत क्रूसाकडे बोट दाखवतात. क्रूस म्हणजे आपल्यापैकी बरेच जण क्रूसाकडे पापांची क्षमा करण्याचं एक साधन म्हणून पाहतात. हो, पण या स्रोतांनुसार त्याची भूमिका त्याहून खूप मोठी आहे. म्हणजे क्रूस फक्त भूतकाळातल्या चुका मिटवण्यासाठी नाहीये. नाही, तो भविष्य घडवण्यासाठी आहे. स्रोत सांगतात की क्रूस हे एक माध्यम आहे, एक चॅनल आहे, ज्याद्वारे देव आपलं निरपेक्ष दैवी प्रेम थेट प्राण्यांच्या हृदयात पोहोचवतो. अच्छा. तो फक्त पापांची किंमत चुकवत नाही, तर तो प्रेमाचा एक प्रवाह सुरू करतो. हे खूपच वेगळं आहे. पण मग स्वतंत्र इच्छेचं काय? जर देवच प्रेम हृदयात टाकत असेल तर प्राण्यांची स्वतःची निवड कुठे राहिली? खूप चांगला प्रश्न आहे. आणि स्रोत यावरच भर देतात. त्यांच्या मते स्वतंत्र इच्छेची खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तुमच्याकडे इतरांना इजा करण्याची पूर्ण शक्ती आणि कारण असूनही तुम्ही तसं न करण्याचं निवडता. उदाहरणार्थ? कल्पना करा, तुमच्या मनात सुडाची भावना आहे, संधी आहे, पण तरीही तुम्ही क्षमा करता. ही खरी निवड आहे. आणि ही निवड करण्यासाठी जी शक्ती लागते ती त्या क्रूजद्वारे मिळालेल्या प्रेमातून येते. ते प्रेम तुम्हाला स्वतःच्या नैसर्गिक प्रवृत्तीच्या पलीकडे जाऊन निवड करायला शिकवतं. वा, म्हणजे हे सगळं एका क्षणात घडतं की याची काही प्रक्रिया आहे? मला वाटतं स्रोतांमध्ये या बदलाच्या प्रक्रियेचे काही टप्पे दिले आहेत. हो, आणि ती प्रक्रिया खूप विचारपूर्वक मांडली आहे. पहिला टप्पा म्हणजे क्रूस हा देवाच्या प्रेमाचा एक ऐतिहासिक, वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून उभा राहतो. ऐतिहासिक पुरावा म्हणजे ही केवळ एक कथा नाही. नाही, ही इतिहासात घडलेली एक घटना आहे. देव प्राण्यांवर इतकं प्रेम करतो की तो त्यांच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार झाला, हा त्याचा थेट पुरावा आहे. ठीक आहे. म्हणजे आधी पुरावा दिला जातो, मग पुढे काय? तो पुरावा पाहून मनात काय बदल होतो? इथे दुसरा टप्पा सुरू होतो. जेव्हा एखाद्याला त्या निरपेक्ष प्रेमाची खरी ओळख होते तेव्हा. त्या प्रकाशात त्याला स्वतःच्या स्वार्थी आणि द्वेषपूर्ण वृत्तीची म्हणजे पापाची जाणीव होते. अच्छा, म्हणजे तुलना होते एक प्रकारे. अगदी. त्या प्रेमाच्या तुलनेत स्वतःचं वागणं किती कमी दर्जाचं आहे हे दिसू लागतं. आणि यातूनच खरा पश्चाताप जन्माला येतो. आणि हा पश्चाताप शिक्षेच्या भीतीने नाही येत. नाही, तो प्रेमभंग केल्याच्या दुःखातून येतो. आणि पश्चातापानंतर क्षमा येते, जो तिसरा टप्पा आहे. पण मला वाटतं खरा बदल त्यानंतर सुरू होतो. कारण फक्त क्षमा मिळाल्याने माणसाचा स्वभाव बदलत नाही की नाही? तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलात. तर या बदलाचा नेमका मेकॅनिझम काय आहे? स्रोत याबद्दल काय सांगतात? इथेच चौथा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो, पवित्र आत्म्याचा म्हणजे होली स्पिरिटचा प्रवेश. ओके. याला तुम्ही असं समजू शकता की पश्चाताप आणि क्षमेनंतर तुमच्या हृदयात एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम इन्स्टॉल केली जाते. इंटरेस्टिंग. आधीची सिस्टम स्वार्थ आणि द्वेषावर चालायची. ही नवीन सिस्टम प्रेमावर चालते. हा पवित्र आत्मा देवाच्या आज्ञा,
ज्या आधी बाहेरून लादलेले नियम वाटायचे ते आता तुमच्या हृदयावर कोरतो. म्हणजे शत्रूंवर प्रेम करा ही आज्ञा आता बाहेरून पाळावी लागणारी गोष्ट न राहता आतून येणारी एक नैसर्गिक भावना बनते. अगदी तसंच. जसं श्वास घेण्यासाठी आपल्याला विचार करावा लागत नाही तसंच. हो, ते तुमच्या स्वभावाचा भाग बनतं. आणि म्हणूनच तुम्ही इतरांना इजा करू शकत नाही, कारण ते तुमच्या नवीन प्रोग्रॅमिंगच्या विरुद्ध असतं. ठीक आहे, ही अंतर्गत बदलाची प्रक्रिया तर समजली, पण बाहेरच्या जगाला कसं कळणार की हा बदल खरा आहे? या सगळ्याचा काही अंतिम पुरावा आहे का, जो सगळ्या शंका दूर करेल? आहे. आणि तो पुरावा म्हणजे पुनरुत्थान, रिझरेक्शन. पुनरुत्थान. या स्त्रोतांमधली ही एक अत्यंत आकर्षक कल्पना आहे. त्यांच्या तर्कानुसार पापाचा अंतिम परिणाम, त्याची शेवटची शिक्षा म्हणजे मृत्यू. एक मिनिट थांबा. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जर मृत्यू हा पापाचा परिणाम असेल तर ज्याने मृत्यूवर विजय मिळवला त्याने पापावरही विजय मिळवला आहे, असं सिद्ध होतं. नेमका हाच मुद्दा आहे. पुनरुत्थान हे केवळ मृत्यूनंतर जिवंत होणं नाही, ते एक प्रमाणपत्र आहे. अच्छा. ते हे सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे आणि पापाच्या शक्तीला हरवणं शक्य आहे. स्त्रोतानुसार सैतानाचा मुख्य धावा हाच होता की देवाने इतक्या कठीण आज्ञा दिल्या आहेत की कोणताही प्राणी त्या पाळूच शकत नाही. आणि येशूंच्या पुनरुत्थानाने हा दावा कायमचा खोडून काढला. अगदी. म्हणूनच त्यांना पुनरुत्थानाचे पहिले फळ म्हणजे फर्स्ट फ्रुट्स म्हटलं जातं का? मला हा शब्द नेहमीच थोडा विचित्र वाटायचा. हो, यामागे एक शेतीशी संबंधित रूपक आहे. जेव्हा शेतकरी पिकाची कापणी करतो तेव्हा त्याला मिळणारी पहिली काही फळं किंवा पहिलं धान्य, ही हमी असते. बरोबर, ही हमी असते की बाकीचं संपूर्ण पीकही तसंच चांगलं येणार आहे. येशूंचं पुनरुत्थान हे ते पहिलं फळ आहे. म्हणजे ही एक गॅरंटी आहे. हो, ही एक हमी आहे की जे कोणी त्यांच्या मार्गावर चालतील, प्रेमासाठी त्याग करतील, त्यांनाही पुनरुत्थानाचा म्हणजेच पापावर आणि मृत्यूवर विजयाचा हक्क मिळेल. ठीक आहे. म्हणजे पुनरुत्थान हा अंतिम पुरावा आहे की ही संपूर्ण प्रणाली काम करते. पण यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, ज्याचा उल्लेख स्त्रोतांमध्येही आहे. कोणता? की हे सगळं सिद्ध करण्यासाठी देवाला स्वतः पृथ्वीवर येऊन एक प्राणी बनण्याची काय गरज होती? हे सगळं तो स्वर्गातूनही करू शकला असता, नाही का? हा या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न आहे. याचं उत्तर समजून घेण्यासाठी आपल्याला अमूर्त आणि मूर्त यातील फरक समजून घ्यावा लागेल. अमूर्त आणि मूर्त. हो, देव म्हणजे प्रेम, देव म्हणजे जीवन, देव म्हणजे सत्य, या सगळ्या अमूर्त कल्पना आहेत, बरोबर? हो, त्या आपण अनुभवू शकतो पण बघू शकत नाही. अगदी. तुम्ही पोहण्यावर 100 पुस्तकं वाचू शकता, पण जोपर्यंत कोणीतरी तुम्हाला पाण्यात उतरून पोहून दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला ते खरं कळत नाही. म्हणजे एक प्रात्यक्षिक, एक डेमो गरजेचा होता. अगदी बरोबर. देव स्वतः येशूच्या रूपात माणूस बनून आला जेणेकरून प्रेम म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, त्याग म्हणजे काय हे लोकांना प्रत्यक्ष पाहता, अनुभवता आणि स्पर्श करता यावं. त्यांनी एक जिवंत, चालतं बोलतं उदाहरण तयार केलं. हो, एक आर्केटाईप. आता प्रेम ही फक्त एक कल्पना राहिली नाही, तर ती एका व्यक्तीच्या जीवनातून दिसू लागली. आणि स्रोतांमध्ये याच उदाहरणाला मोठा भाऊ म्हटलं आहे आणि इतरांना लहान भावंड. म्हणजे ही एक अनुकरणाची प्रक्रिया आहे. हो, आता प्राण्यांकडे म्हणजे लहान भावंडांकडे अनुकरण करण्यासाठी एक परिपूर्ण आदर्श आहे. ते त्या मोठ्या भावाकडे पाहून शिकतात. आणि याच अनुकरणाच्या प्रक्रियेतून ते हळूहळू स्वतःच्या अंतिम स्वरूपापर्यंत पोचतात. आणि ते अंतिम स्वरूप म्हणजे? ज्याला स्त्रोतांमध्ये देवाची प्रतिमा, इमेज ऑफ गॉड असं म्हटलं आहे. देवाची प्रतिमा बनणं याचा नक्की अर्थ काय? म्हणजे देवासारखं दिसणं की देवासारखे गुणधर्म मिळवणं? याचा अर्थ देवाच्या चारित्र्याला प्रतिबिंबित करणं. जर देवाचा मूळ स्वभाव निरपेक्ष प्रेम, क्षमा आणि नवनिर्मिती हा असेल तर देवाची प्रतिमा बनलेला प्राणीसुद्धा त्याच तत्वांवर वागेल. हो, त्याची स्वतःची इच्छा आणि देवाची इच्छा एक होऊन जाईल. तो एका स्वच्छ आरशासारखा होईल जो देवाच्या स्वभावाला जगात प्रतिबिंबित करतो. पण एक मिनिट थांबा. या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे? स्त्रोत सांगतात की हे सर्व देवाच्या गौरवासाठी आहे. आता जर आपण एका सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे थोडं अहंकारी वाटू शकतं, की नाही? हो, हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. की एका सर्वशक्तिमान देवाला आपल्याकडून स्तुतीची किंवा गौरवाची गरज का पडावी? हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. स्त्रोत याकडे गरज म्हणून पाहत नाहीत, ते याकडे परिणाम म्हणून पाहतात. अच्छा,
गरज नाही, परिणाम. हो. उदाहरणार्थ, सूर्य त्याच्या गौरवासाठी प्रकाशत नाही. प्रकाशणं हा त्याचा स्वभाव आहे. बरोबर. जेव्हा एखादा स्वच्छ आरसा सूर्याला पूर्णपणे प्रतिबिंबित करतो, तेव्हा जे गौरव दिसतं ते आरशाचं नसतं, ते सूर्याचंच असतं. हो, ते तर खरे आहे. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा प्राणी देवाची प्रतिमा बनतो, तेव्हा त्याच्या जीवनातून जे प्रेम आणि चांगुलपणा दिसतो, तो त्याचा स्वतःचा नसतो. तो देवाच्या स्वभावाचं प्रतिबिंब असतो. त्यामुळे गौरव आपोआपच मूळ स्त्रोताला म्हणजे देवाला मिळतं. अगदी. हे देवाच्या गरजेबद्दल नाही, तर त्याच्या स्वभावाच्या प्रदर्शनाबद्दल आहे. म्हणजे प्राण्याचं जीवन हे देवाच्या चांगुलपणाचं एक माध्यम बनतं, हे समजायला थोडं सोपं जातंय. या चर्चेत अजून एक कल्पना आहे जी आपल्याला आपल्या रोजच्या अनुभवाच्या खूप पलीकडे घेऊन जाते, वेळेबद्दलची. हो. आणि ही कल्पना या संपूर्ण रचनेला एका वेगळ्याच पातळीवर नेते. स्त्रोत सांगतात की प्राणी म्हणजे आपण सगळे वेळ आणि जागेच्या मर्यादेत जगतो. आपल्यासाठी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असा एक सरळ प्रवास आहे. बरोबर. पण देव या मर्यादेच्या पलीकडे आहे. देवासाठी काल, आज आणि उद्या एकाच वेळी अस्तित्वात आहेत. हो, तो वेळेच्या बाहेरून वेळेकडे पाहतो. त्यामुळे देवाच्या दृष्टिकोनातून सृष्टीची निर्मिती आणि तिचा शेवटचा टप्पा म्हणजे तिची पूर्तता ही प्रक्रिया आधीच पूर्ण झालेली आहे. काय म्हणताय? हो, तो सुरुवात आणि शेवट एकाच वेळी पाहतो. म्हणजे आपण एका अशा नाटकात काम करत आहोत जे आधीच लिहून पूर्ण झालंय आणि आपण फक्त आपापली भूमिका बजावत आहोत. एका अर्थाने हो, आपल्यासाठी हा प्रवास नवीन आणि अनपेक्षित वळणांनी भरलेला आहे. आपल्यासाठी प्रत्येक निवड महत्वाची आहे, पण त्या मोठ्या व्यापक दृष्टिकोनातून शेवट काय आहे हे आधीच निश्चित आहे. ही कल्पना समजायला खरंच कठीण आहे. हो, कारण आपण वेळेतच विचार करू शकतो, पण ती या सगळ्या योजनेला एक प्रकारची स्थिरता आणि निश्चितता देते. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण जे कोडं सोडवायला घेतलं होतं त्याची उत्तरं काय मिळाली त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. नक्कीच. पहिलं आणि महत्वाचं उत्तर म्हणजे शत्रूंवर प्रेम करा ही अशक्य आज्ञा शक्य करण्यासाठी देवाने स्वतःच एक मार्ग तयार केला. तो मार्ग म्हणजे क्रूस, जो केवळ क्षमा नाही तर प्रेम देण्याचे एक माध्यम आहे. दुसरं म्हणजे हे प्रेम मिळाल्यानंतर पवित्र आत्म्याच्या मदतीने माणसाचा स्वभाव आतून बदलतो. नियम बाहेरून लादलेले न राहता हृदयाचा भाग बनतात. बरोबर. आणि तिसरं, या सगळ्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी देवाने स्वतः माणूस बनून एक आदर्श, एक मोठा भाऊ निर्माण केला. हो. आणि चौथं म्हणजे पुनरुत्थान. हा या सगळ्या प्रक्रियेचा अंतिम ठोस पुरावा आहे. ते सिद्ध करतं की पापावर आणि मृत्यूवर विजय मिळवून देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे. अगदी. पण या चर्चेच्या शेवटी एक विचार आहे जो या सगळ्याला एका नवीन आणखी गुंतागुंतीच्या वळणावर नेतो. कोणता विचार? स्त्रोतांमध्ये असं म्हटलं आहे की देवाला प्रत्येक प्राण्याची प्रत्येक निवड आधीच माहीत आहे. हो, हे आपण आत्ताच बोललो. इतकंच नाही तर त्यानेच प्रत्येक प्राण्याला त्याच्या योजनेनुसार एका विशिष्ट परिस्थितीत, ठिकाणी आणि वेळी ठेवलं आहे. आणि तो त्यांच्या वाईट निवडींचा वापर करूनही आपली अंतिम योजना पूर्ण करतो. हा विचार तर डोक्याला आणखी चक्रावून टाकणारा आहे. हो. आणि म्हणूनच श्रोत्यांसाठी आजचा प्रश्न हा आहे की जर देवाला आपली प्रत्येक निवड आधीच माहीत असेल आणि परिस्थितीही त्यानेच निर्माण केली असेल, तर मग आपल्या स्वतंत्र इच्छेचं म्हणजे फ्री विलचं नेमकं स्वरूप काय? आणि तिचं महत्त्व काय? आपली निवड खरोखरच स्वतंत्र आहे का, की आपण फक्त एका मोठ्या पूर्वनियोजित योजनेचा भाग आहोत? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण शांतपणे विचार करू शकतो.